नमस्कार मंडळी, मी यज्ञेश वने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा ब्लॉग आहे तो क्रिकेटवर होणार आहे, कारण आमच्या काळेवाडीमध्ये काळेवाडी प्रीमियर लीग ही स्पर्धा दरवर्षी पार पडते आणि त्याचा हे 8वा पर्व आहे आणि त्याच निमित्ताने आजचा व्हिडिओ हा होणार आहे। ही स्पर्धा 3 दिवस चालेल, पण प्रत्येक दिवशीचं मनोरंजन हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। तर आजच्या पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आज चालू झाला आहे आणि ब्लॉगला सुरुवात झाली आहे। अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि दरवेळेप्रमाणे माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला दरवेळेप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ हा काळेवाडी प्रीमियर लीग सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत होणार आहे। तर चला आता उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याचा समारंभ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। चला सुरुवात करूया काळेवाडी प्रीमियर लीग पर्व 8ला। या संपूर्ण क्रीडा महोत्सवादरम्यान जे सामने होऊ घातलेले आहेत या सर्व सामन्यांमध्ये सर्व खेळाडूंचं रक्षण करणं आणि त्यांच्या पाठीमागे राहून त्यांचा हा जो कार्यक्रमाचा आनंद आहे हा द्विगुणित करायचा आहे महाराजा। जर यांच्या या बालकांच्या अजून काही चुका काही अपराध होत असतील तर ते आपल्या पायाशी घेणे महाराजा। प्रभू श्रीराम मुद्रण की मैया की या सर्व टीम आहेत आमच्या आणि माझी पण टीम आहे रायगड रेंजर्स। बघूया आता पाहून घेऊ आपण एक मैदानाची सजावट कशा प्रकारे केली आहे ती। हाँ पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। ओम नमो पार्वती पते हर 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 गुजरात मराठा द्राविड उत्कल
चला पहिला चेंडू बॉक्स आउट. पहिला चेंडू पहिला गडी पाठ. चला नवीन हॅलो ये लवकर. हॅलो अरे कुठे उभे पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच. खूप सुंदर अशी बॅटिंग केली सार्थक यांनी. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता माझ्या मॅचला सुरुवात झालेली आहे. दुसरा सामना. हो पहिल्याच बॉलात सुंदर असा चौका मारलाय रत्नेशने. जिंकण्यासाठीचे 24 चेंडू. किती करायचं 23. बघा इथे दुसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुजल. मैदान के चारों ओर बहुत सारे आले अंपायर आले. चला रसिक चालू सामन्यातील शिवनेरीकडून मैदानात उतरले ते निहाल आणि नॉन स्ट्राईकला उभा आहे तो शिवम. वैयक्तिक पहिला व संघाच्या वतीने पहिला षटक घेऊन येतोय या मैदानावरचा. अतिशय असा चांगला अनुभव असणारे असे मंगेश पर्वते सुरुवात होते. पहिला चेंडू मंगेशचा आणि स्ट्राईकला आहे तो निहाल. आणि चांगलं परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजीवर झेलचित होऊ शकला असता, परंतु झेल मात्र सुटलेलं, त्यामुळे सुरक्षित क्रीज मध्ये निहाल. दुसरा चेंडू चांगलं डिझाईन टोलवलेलं, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निर्धाव असा या ठिकाणी चेंडू. ओमकार सुरुवातीपासून मैदानात उभी असलेली जोडी निहाल शिवम करतोय. तो सुरुवातीला आजच्या दिवसातील चौथा सामना आहे हा.
चल चल. हे शांत ओ वाव वाव काय खेळताय. आमचे प्रेक्षक बघा गॅलरीतून मॅच बघतायत. सुरुवात वाईटनी व्हायला पाहिजे ना. रात्रीच्या वाजलेत 12 तरी आपण प्रेक्षक बघू शकता किती आहे मॅच साठी. नाही पुढे पुढे. महिला वर्ग पण बघण्यासाठी स्टेज पण भरलेला आहे आणि बाउंड्रीच्या दोन्ही साईडला पण पूर्णपणे पब्लिक आहे. आणि कमी स्कोर आणि त्याच्यामध्ये अजून घाण ही योगाची दरवेळेची सवय. इकडे पण प्रेक्षक पाहू शकता गॅलरीमध्ये. निखिल शिंदे आणि आदी शिंदे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या टीम मध्ये. मगाच्या मॅच नंतर आता मी आलो खेळाडू कक्षामध्ये आणि आमचे सर्व प्लेयर आहेत आणि हा आमचा खेळाडू कक्ष आहे. ओपनर्स गेलेत. बघूया मगाची ज्या चुका झाल्या त्या सर्व सोडून आता दुसरी मॅचची सुरुवात करतोय. बघूया मगाची पण पहिली बॅटिंग होती, आता पण पहिली बॅटिंगच आहे आणि आता थोडासा कानमंत्र टीमला दिलेला आहे. थोडेसे कान टोचलेत. बघूया या मॅचमध्ये कशी कामगिरी करतात. ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. अजून तरी खूप मॅचेस आहेत पण तसं शेवटच्या पहिल्या 4 मध्ये राहायचं असेल तर प्रत्येक मॅच जिंकणं गरजेचंच आहे. तर बघूया आता ही मॅच कशी खेळतात आमचे फिल्डर्स. चला. भयान अशी शांतता. पहिल्याच बॉलात विकेट गेलाय असं वाटतंय. डिस्कशन विकेट गेलेलं आहे पहिल्याच बॉलात. आमचा कॅप्टन आता गेलेला आहे पॅव्हिलियनमध्ये. सध्या तरी एकदम वातावरण शांत आहे. बघूया थोडे रन वाढत आहेत. बघूया कसं वातावरण. अजून तरी शांतच आहे कारण आमचा ओपनर बॅट्समन आऊट झाला. आणि फायनली चौका आलेला आहे खात्रीलायक आणि पॅव्हिलियनचं वातावरण थोडंसं आनंददायी. फायनली आमच्या कॅप्टनला सूर गवसलाय. मिसअंडरस्टँडिंग आणि विकेट गेलाय. आमचा दुसरा ओपनर गेलाय. 3 बॉलात 8 रन पाहिजे. बघूया
खूप ट्राय केलं सिद्धूने, पण एक पण काय बॉल नाही लागलाय. आणि काकानी कान मंत्र दिलाय, जे काय होईल ते होईल, मार तू बिंदास. आणि ते गेले बाहेर राहिले, उभे राहिलेत. बचावात्मक खेळ. हा बॉल टाकू दे. सिंपल टाक रे. हा फायनली आजचा पहिला दिवस संपलाय. आजच्या दिवसात 6 मॅच कव्हर झाल्यात आणि आता उद्यापासून चालू होईल तो लहान मुलांच्या मॅचेस. तर बघूया. तर आजचा हा व्हिडिओ इथे संपला असं मी जाहीर करतो. भेटूया दुसऱ्या दिवशीच्या भागामध्ये. चला, गुड नाईट सर्वांना.